सर्वांना जय जिनेंद्र. विषय श्री जैन धर्म बेसिक नॉलेज मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयरियाणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये सव्वसाहुणम्. मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये, वन्दे तद्गुणलब्धये. मङ्गलं भगवान् वीरो, मङ्गलं गौतमो गणी, मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलम्. सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं, जैनं जयतु शासनं, जैनं जयतु शासनं. जिनशास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत संकल्पनांचा अभ्यास आपण करतो आहोत. विगत अनेक दिवसांपासून द्रव्य, गुण आणि पर्यायी या विषयांचा आपण अभ्यास केलेला आहे. एकूण आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून 65 प्रश्न पाहिलेले आहेत. विगत व्याख्यानामध्ये आपण अर्थपर्यायी आणि व्यंजन पर्यायींचं स्वरूप त्यांच्या उपप्रकारांनिशी समजावून घेतलेलं आहे. मी आशा करतो की आपल्याला स्वभाव व्यंजन पर्याय, विभाव व्यंजन पर्याय, स्वभाव अर्थ पर्याय आणि विभाव अर्थ पर्याय यांचं स्वरूप व्यवस्थितरित्या लक्षात आलं असेल. एक दोन गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या कशा यासाठी सोपं व्हावं म्हणून सांगतो की व्यंजन पर्याय ही आकाराशी संबंधित असते. अर्थपर्याय आकार सोडून ज्या इतर पर्यायी असतात त्या सर्वांना मिळून अर्थपर्याय हे नाव आहे. त्यानंतर स्वभाव असा शब्द जेव्हा जोडला जातो तेव्हा परद्रव्याच्या अपेक्षेने रहितपणा अपेक्षित असतो आणि जेव्हा विभाव म्हणतो तेव्हा परद्रव्याच्या निमित्ताची अपेक्षा तेथे असते. जर हे दोन मुद्दे बिंदू आपण लक्षात ठेवले तर मग स्वभाव आणि विभाव आणि व्यंजन आणि अर्थपर्यायींचं हे सगळं स्वरूप आपल्याला सहजरित्या लक्षात ठेवता येईल आणि वेळ प्रसंगी आपल्याला ते इतरांना सांगायचं असल्यास ते आपल्याला सांगणं सुद्धा अतिशय सोपं होऊन जाईल. तर हे दोन बिंदू आपण आपल्या ध्यानात ठेवावेत आणि त्याद्वारे या भागाला अतिशय सुलभ करून टाकावं. ठीक आहे, आपण एकूण प्रश्न क्रमांक 65 पर्यंत आलेलो आहोत. आता पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 66. श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य गुणांच्या कोणकोणत्या पर्यायी आहेत? श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्य गुणाच्या कोणकोणत्या पर्यायी आहेत? म्हणजे विश्व हे 6 द्रव्यांनी बनलेलं आहे, द्रव्य हे अनंत गुणांनी बनलेले आहेत आणि गुण हे प्रत्येक समयाला परिणमन करतात, कार्य करतात आणि या परिणमनाचं किंवा कार्याचंच नाव पर्याय असं आहे. तर पर्यायींना अवस्था असं देखील म्हटलं जातं. तर जीवात्मा, जीवद्रव्य आणि या जीवद्रव्यामध्ये अनंत गुण आहेत. तर त्या अनंत गुणांपैकी श्रद्धागुण, ज्ञानगुण आणि चारित्र्य गुण यांच्या कोणकोणत्या पर्यायी होतात असा प्रश्न इथे विचारलेला आहे. जीवामध्ये अनंत गुण असतात परंतु त्यांपैकी दर्शन, ज्ञान आणि चारित्र्य गुणांना अतिशय मूलभूत मानलेलं आहे किंवा अतिशय महत्वाचं मानलेलं आहे. कारण या 3 गुणांच्या परिणतीवरती जीवाचा मोक्ष मार्ग अवलंबून आहे किंवा जीवाच्या मोक्ष मार्गाची व्याख्या ही या 3 गुणांच्या पर्यायींवरून केली जाते. तर मग प्रश्न क्रमांक 66 की जीवाच्या ज्ञान, दर्शन आणि चारित्र्य गुणाच्या कोणकोणत्या पर्यायी होतात? उत्तर, पहिल्यांदा ज्ञानगुण घेतलेला आहे. तर ज्ञानगुणाच्या कोणत्या पर्यायी होतात? तर कुमती ज्ञान, कुश्रुत ज्ञान, विभंगावधी ज्ञान ही 3 मिथ्या ज्ञाने आहेत. मती ज्ञान, श्रुतज्ञान, अवधी ज्ञान, मनःपर्यय ज्ञान आणि केवल ज्ञान ही 5 सम्यक ज्ञाने आहेत. अशा एकूण ज्ञानाच्या 8 पर्यायी आहेत. एकूण ज्ञानगुणाच्या एकूण किती पर्यायी होतात? तर ज्ञानगुणाच्या 8 प्रकारच्या पर्यायी होतात.
म्हणजे ज्ञान गुणाचं परिणमन होत असताना प्रत्येक समयाला सुरू आहे. ज्ञान गुण अनादी काळापासून आहे आणि अनंत काळापर्यंत असणार आहे. ज्ञान गुणाची प्रत्येक समयाला स्वतंत्र वेगवेगळी पर्याय होत असते. एका अपेक्षेनं पाहिलं तर अनादी काळापासून आत्तापर्यंत ज्ञान गुणाच्या अनंत पर्यायी होऊन नष्ट झालेले आहेत. वर्तमानात ज्ञानाची एक पर्याय होत आहे आणि इथून पुढे भविष्य काळात देखील ज्ञान गुणाच्या अनंत पर्यायी होणार आहेत. या अपेक्षेने ज्ञान गुणाच्या अनंतानंत पर्यायी होतात, परंतु त्या अनंतानंत पर्यायींना एकूण 8 विभागांमध्ये विभागता येतं. म्हणजे ज्ञान गुणाच्या एकूण अनंत पर्यायी होत असतात. प्रत्येक समयाला एक, आणि समय किती आहेत? अनंतानंत समय आहेत. क्षण किती आहेत? अनंतानंत क्षण आहेत. तर ज्ञान गुणाच्या प्रत्येक समयाला एक याप्रमाणे अनंत पर्यायी होतात, परंतु त्या अनंत पर्यायींचं विभाजन आपण 8 प्रकारांमध्ये करू शकतो. म्हणजेच ज्ञान गुणाच्या पर्यायी 8 प्रकारच्या असतात. मग हे कोणकोणते प्रकार आहेत तर सांगतात, त्या 8 प्रकारांपैकी 3 प्रकार मिथ्या ज्ञान आहेत. मिथ्या म्हणजे अज्ञान, चुकीचं ज्ञान, विपरीत ज्ञान, त्यालाच मिथ्या ज्ञान असे म्हणतात. आणि सम्यक ज्ञान, जे की बरोबर आहे, व्यवस्थित आहे, सम्यक आहे, त्याचंच नाव सम्यक ज्ञान आहे. तर कोणकोणती आहेत ती मिथ्या ज्ञाने आणि सम्यक ज्ञाने? तर कुमती ज्ञान, कुश्रुत ज्ञान. कु हे अक्षर किंवा हा उपसर्ग त्या ज्ञानाचा मिथ्यापणा, चुकीचा अभिप्राय दाखवतो, विपरीतता दर्शवतो. तर कुमती ज्ञान, कुश्रुत ज्ञान आणि कुअवधी म्हणजेच विभंगावधी ज्ञान, ही 3 मिथ्या ज्ञाने आहेत. याउलट मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधी ज्ञान, मनःपर्यय ज्ञान आणि केवल ज्ञान ही 5 सम्यक ज्ञाने आहेत. म्हणजे बरोबर व्यवस्थित जाणणारी ज्ञाने आहेत. आता याच्यामध्ये थोडासा प्रश्न येऊ शकतो की हे 8 प्रकार आपण जे म्हटले त्यामध्ये कुमती ज्ञान म्हणजे काय, कुश्रुत ज्ञान म्हणजे काय, विभंगावधी ज्ञान म्हणजे काय, किंवा मतिश्रुत अवधी ज्ञान म्हणजे काय, केवल ज्ञान म्हणजे काय, मनःपर्यय ज्ञान म्हणजे काय, हे 8 प्रकार विस्ताराने पुन्हा क्रमाने येतील. आपण याची चर्चा क्रमाने करूया. कारण मती ज्ञान, मग त्याच्या पुढे होणारं श्रुत ज्ञान, मग अवधी ज्ञान, ते की एक देश प्रत्यक्ष आहे, मनःपर्यय ज्ञान, असे त्यांच्यामध्ये भरपूर सांगण्याजोगे मुद्दे आहेत. त्यामुळे आपण त्याची चर्चा इथे न करता पुढे प्रकरणानुसार जेव्हा त्याची चर्चा येईल त्यावेळी पाहूया. प्रश्न क्रमांक 66 आपण बघितला. ज्ञान गुणाच्या किती पर्यायी होतात? तर ज्ञान गुणाच्या एकूण 8 प्रकारच्या पर्यायी होतात. पुढे श्रद्धा गुण घेतलेला आहे. श्रद्धा गुणाच्या किती पर्यायी होतात? श्रद्धा गुणाच्या देखील ज्ञान गुणाप्रमाणे अनंतानंत पर्यायी होतात, परंतु त्या 2 प्रकारच्या असतात. एक मिथ्यात्व आणि दुसरं आहे सम्यक्त्व. म्हणजे मिथ्या दर्शन आणि सम्यक दर्शन अशा श्रद्धा गुणाच्या एकूण 2 प्रकारच्या पर्यायी होतात. एक तर मिथ्यादर्शन रूप म्हणजे विपरीत श्रद्धान रूप, आणि दुसरं सम्यक श्रद्धान म्हणजेच सम्यक दर्शन रूप, अशा श्रद्धा गुणाच्या 2 प्रकारच्या पर्यायी होतात. तिसरा गुण घेतलेला आहे चारित्र्य. तर जीवामध्ये एक चारित्र्य नावाचा गुण आहे, ज्याचं काम आहे लीनता करणं, मग्न होणं. आणि त्या चारित्र्य गुणाच्या 2 प्रकारच्या पर्यायी होतात. एक मिथ्या चारित्र्य आणि दुसरी सम्यक चारित्र्य. म्हणजे जे चारित्र्य विपरीत आहे, मिथ्यापणाला धरून आहे, त्याचं नाव मिथ्या चारित्र्य आहे. आणि दुसऱ्या सम्यक चारित्र्य म्हणजे जे चारित्र्य स्वभावानुकूल आहे, स्वस्वभावाचा आश्रय घेणारा आहे, त्या चारित्र्याचं नाव सम्यक चारित्र्य आहे. थोडक्यात असं लक्षात घ्या, हे 3 गुण आहेत, श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्य. या 3 गुणांच्या ज्या सम्यक पर्यायी असतील, म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य, अशा ज्या 3 चांगल्या पर्यायी असतील त्यांचं नाव मोक्ष मार्ग आहे. आणि या 3 गुणांच्या ज्या विपरीत म्हणजे मिथ्या पर्यायी आहेत, म्हणजे मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र्य, अशा ज्या पर्यायी आहेत त्यांनाच संसार मार्ग म्हटलं जातं, त्यांनाच दुःख मार्ग देखील म्हटलं जातं. तर असे जीवामध्ये असणारे 3 गुण आपण पाहिले.
श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्य, आणि त्यांच्या पर्यायी पाहिल्या. श्रद्धा गुणाच्या 2 पर्यायी होतात, मिथ्यादर्शन, सम्यक दर्शन. ज्ञान गुणाच्या 8 पर्यायी होतात, कुमतिज्ञान, कुश्रुतज्ञान, विभंगावधी ज्ञान, मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनःपरिज्ञान आणि केवल ज्ञान. आणि चारित्र्य गुणाच्या 2 पर्यायी होतात, मिथ्या चारित्र्य आणि सम्यक चारित्र्य. ठीक आहे, तर इथे आपला हा प्रश्न क्रमांक 66 पूर्ण होतो. आता प्रश्न क्रमांक 67, स्पर्शादी गुणांच्या कोणकोणत्या पर्यायी आहेत. म्हणजे पुद्गलामध्ये असणारे 4 गुण मुख्य आहेत, स्पर्श, रस, गंध आणि वर्ण. हे 4 गुण महत्वाचे मानले जातात. तर ज्यांची चर्चा सर्वाधिक होते, तर अशा स्पर्शादी 4 गुणांच्या, जे की पुद्गल द्रव्याचे गुण आहेत, त्यांच्या कोणकोणत्या पर्यायी होतात. प्रश्न क्रमांक 67, स्पर्शादी गुणांच्या कोणत्या पर्यायी आहेत. उत्तर, स्पर्श गुणाच्या एकूण 8 पर्यायी होतात. स्पर्श गुणाच्या एकूण 8 प्रकारच्या पर्यायी होतात. म्हणजे स्पर्श असेल तर तो किती प्रकारचा होऊ शकतो, तर 8 प्रकारचा तो स्पर्श होऊ शकतो. कोणकोणता बघूया, खूप सोपे आहेत हे. शीत, उष्ण, स्निग्ध, रुक्ष, हलका, भारी, कोमल आणि कठोर. म्हणजे कोणत्याही वस्तूचा आपण स्पर्श करतो, तो स्पर्श केल्यानंतर आपल्याला एकूण 8 प्रकारचे स्पर्श आपल्याला होऊ शकतात. तर पहिला आहे शीत. शीत म्हणजे थंड. एखादी वस्तू थंड आहे की गरम आहे हे आपण त्याच्या स्पर्शावरूनच ओळखतो. तर पहिला स्पर्श आहे शीत स्पर्श. दुसरा आहे उष्ण. उष्ण म्हणजे गरम. तिसरा आहे स्निग्ध. स्निग्ध म्हणजे चिकटपणा आपण अनुभवतो. तर तो स्पर्श देखील स्पर्श गुणाचीच ती एक पर्याय आहे. त्यानंतर रुक्ष म्हणजे स्निग्धतेच्या विरुद्ध रुक्ष असा स्पर्श होतो. तर तो देखील स्पर्श गुणाची ती एक पर्याय आहे. हलका, वजनाने हलका, हा देखील आपण ओळखू शकतो स्पर्शाद्वारे. भारी म्हणजे जड. कोमल म्हणजे मृदू असा स्पर्श, फुलाची पाकळी वगैरे असा जो स्पर्श आहे तो मृदू स्पर्श असतो. आणि कठोर म्हणजे पाषाण किंवा दगड यांचा जो स्पर्श आहे तो कसा आहे, कठोर आहे. तर असे एकूण 8 प्रकारचे काय आहेत येथे स्पर्श दिलेले आहेत. तर शीत, पुन्हा एकदा सांगतोय कोणकोणते प्रकार आहेत ते. शीत म्हणजे थंड, उष्ण म्हणजे गरम, स्निग्ध म्हणजे चिकट, रुक्ष म्हणजे कोरडा, हलका म्हणजे वजनाने हलका, भारी जड, कोमल म्हणजे मृदू आणि कठोर म्हणजे घट्ट. तर अशा प्रकारे हे 8 प्रकारच्या स्पर्श गुणाच्या पर्यायी झाल्या. पुढे रस म्हणजे चव. याच्या 5 प्रकारच्या पर्यायी होतात. रसगुणाच्या 5 प्रकारच्या पर्यायी होतात. एक गोड, साखर गोड असते. कडू, कारल्याची चव कडू असते. तिखट, मिरची तिखट असते. खारट, मीठ खारट असतं. आणि आंबट, चिंच आंबट असते. तर अशा या चव गुणाच्या एकूण 5 प्रकारच्या पर्यायी म्हणजे अवस्था असतात. गोड, कडू, तिखट, खारट आणि आंबट. पुढे गंध म्हणजे वास. तर या गंध गुणाच्या 2 पर्यायी होतात. एक सुगंध आणि दुसरा दुर्गंध. सुगंध आणि दुसरा दुर्गंध. पुढे प्रसिद्ध आहेत, मी काय याची व्याख्या करीत नाही. पुढे उदाहरण देण्याची आवश्यकता नाही. पुढे वर्ण म्हणजे रंग. या रंग गुणाच्या 5 पर्यायी होतात. पहिला आहे पांढरा रंग, दुसरा काळा रंग, तिसरा पिवळा, चौथा निळा आणि 5वा लाल. तर पांढरा, काळा, पिवळा, निळा आणि लाल हे एकूण 5 रंग आहेत. आणि या 5 रंगांनाच वर्णगुणाच्या 5 प्रकारच्या पर्यायी असं म्हटलं जातं. तर असे एकूण स्पर्श, रस, गंध आणि वर्ण या 4 गुणांच्या या पर्यायी आपण पाहिल्या. किती होतात सगळ्या मिळून पाहूया आपण. सगळ्या पर्यायी मिळून किती होतात, तर स्पर्श गुणाच्या 8 पर्यायी, रस गुणाच्या 5 पर्यायी, 8 आणि 5 13, गंध गुणाच्या 2 प्रकारच्या पर्यायी म्हणजे 13 आणि 2 15,
आणि वर्ण रंग या गुणाच्या एकूण 5 पर्यायी म्हणजे 15 आणि 5 20. तर स्पर्श गुणा पुद्गल द्रव्याचे जे स्पर्श रस गंध आणि वर्ण हे 4 गुण सांगितले जातात, त्या 4 गुणांच्या एकूण होणाऱ्या पर्यायींपैकी सर्व पर्यायी मिळून 20 पर्यायी होतात. परंतु प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे, प्रत्येक गुण स्वतंत्र आहे आणि प्रत्येक गुणाची प्रत्येक पर्याय देखील स्वतंत्र आहे, हे आपण येथे लक्षात ठेवलं पाहिजे. पाहूया प्रश्न क्रमांक 68. पुढचा प्रश्न आहे, पर्यायाचे स्वरूप जाणल्यामुळे आपल्याला कोणते लाभ होतात? हे पर्यायीचं स्वरूप जाणल्यामुळे आपल्याला कोणता लाभ होतो? तर उत्तर, पर्यायीचे स्वरूप जाणल्यामुळे आपल्याला अनेक लाभ होतात. पहिला, द्रव्याच्या परिवर्तन स्वभावाचे ज्ञान झाल्यामुळे परसन्मुखतेचा नाश होऊन स्वसन्मुख प्रवृत्ती बनते. पहिला लाभ सांगतात की द्रव्याच्या परिवर्तन स्वभावाचं ज्ञान होतं, म्हणजे द्रव्य हे कोणतं कूटस्थ नाही आहे, द्रव्य हे कोणतंही रिजिड नाही आहे, द्रव्य हे एका ठिकाणी थांबलेलं नाही आहे, द्रव्य वाहतं आहे. वाहतं आहे याचा अर्थ वाहून जातं असं नव्हे, द्रव्याच्या प्रत्येक समयाला पर्यायी बदलत जातात, म्हणजे ते परिणमनशील आहे, ते बदलणारं आहे, ते एका ठिकाणी थांबलेलं नाही, एकसारखं राहत नाही, त्याच्यामध्ये नेहमी चेंजेस होत राहतात. हे समजून आल्यामुळं साहजिकच प्रत्येक द्रव्य परिणमनशील आहे, प्रत्येक द्रव्य बदलत जाणारं आहे, त्याच्या या परिवर्तन स्वभावाचं ज्ञान झाल्यामुळं प्रत्येक सगळे परपदार्थ बदलत जाणारे आहेत, तिकडे दृष्टी न जाता स्वसन्मुख दृष्टी येते, म्हणजे आपल्या तत्वाचा आश्रय घेण्याची प्रवृत्ती आपल्या या पर्यायींचं स्वरूप जाणल्यामुळे आपल्यामध्ये उत्पन्न होते. बाबा रे, कोणतीही परिस्थिती, कोणतीही बाह्य परिस्थिती असो, कोणत्याही बाह्य पर्यायी असोत, त्या कोणत्याही सदाकाळ स्थिर राहणार नाहीत. म्हणजे आता जर आमची निरोग अवस्था असेल तर ही सदाकाळ राहणार नाही, कदाचित रोगही होतील. कदाचित आमची आता सध्या रोगमय अवस्था असेल शरीराची, तर ती सुद्धा राहणार नाही. ती कशी होऊन जाईल? निरोगमय होऊन जाईल. आता जी काही परिस्थिती आम्ही बाहेर पाहतो आहोत, जे काही आमचे मित्र, कुटुंब, परिवार सदस्य आपल्या सोबत आहेत, तर ही पर्याय सदाकाळ टिकणारी नाही, ती सुद्धा नष्ट होणारी आहे. एकतर हे परिवारजन आपल्याला सोडून जातील किंवा आपण या परिवाराला सोडून जाऊ. जे जे पदार्थ सध्या संयोगात आहेत ते सर्व संयोगी पदार्थ सदा काळासाठी आपल्या संयोगात असणार नाहीत. त्यामुळे का असणार नाहीत? कारण पर्याय बदलत राहते, अवस्था बदलत राहते. द्रव्य कोणतंही सदाकाळ एकसारखं राहत नाही, त्याच्या पर्यायी बदलत राहतात. हे लक्षात आल्यामुळे आपल्याला ही परद्रव्य सापेक्षता आपल्यातली नष्ट होऊन जाते आणि आपण परसन्मुख न राहता बदलणाऱ्या सर्व अवस्थांना शरण न जाता आपला हा त्रिकाल एकरूप राहणारा शुद्ध आत्मा, म्हणजे आत्म्याचा सुद्धा ध्रुव गाभा, त्याच्या शरणी जातो. आणि मग या सर्व संसाराचं हे बदलतं स्वरूप लक्षात आल्यामुळे, सर्व संसार परिणमनशील आहे हे लक्षात आल्यामुळे आपण त्या परपदार्थांमध्ये सुख शोधत नाही. तिथले सुख, तिथून सुख शोधण्याची आपली वृत्ती काय होते? नष्ट होते. आणि आपल्याला आपल्या द्रव्याच्या सन्मुख होण्याचा, आपल्या निज आत्म्याचे ध्यान करण्याचे भाव सहजरित्या होऊ लागतात. हा आपल्याला पर्यायींना जाणण्याचा लाभ आहे. पर्यायींचं स्वरूप एकदा लक्षात आलं की मग आपण साहजिकच त्याच्यामध्ये रममाण होत नाही, त्याच्यामध्ये गुंतून पडत नाही. हो, पहा तुम्ही, एखादी व्यक्ती जेव्हा घर बांधते त्यावेळी ज्ञानी जीव घर बांधत असेल आणि अज्ञानी जीव घर बांधत असेल तर किती फरक पडतो? खूप फरक पडतो. अज्ञानी जीव घर बांधत असेल तर त्याला असं वाटत राहतं किंवा अशी त्याची धारणा असते की आता हेच माझं घर आहे आणि आता अनंत काळ मला इथेच राहायचं आहे. किती विचित्र आहे. आणि तेच ज्ञानी जीव हे ओळखतो की बाबा रे, या भवापुरतीची ही व्यवस्था आहे, हा जन्म जोपर्यंत आहे, ही आयु कर्माचे निषेक, आयु कर्माचे पुद्गल परमाणू जोपर्यंत शिल्लक आहेत तोपर्यंत इथं राहायचं आहे. नंतर आपलं घर बदलणार आहे, नंतर ही गती बदलणार आहे, नंतर हे शरीर बदलणार आहे. बोला, किती अद्भुत आहे, किती विशेष आहे.
हे 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 लगेच लक्षात येतं. पर्याय बदलणार आहे, पर्याय पलटणार आहे, याचा ज्याला भरोसा होतो, ही पर्याय परिणमनशील आहे हे ज्याच्या लक्षात येतं, साहजिकच तो कोणत्याही पर्यायीमध्ये सदा काळासाठीची कल्पना करीत नाही. हो, किती विशेष आहे. कित्येक लोकांना मी पाहतो की त्यांच्याकडे शेत असतं आणि समजा त्यांनी ते शेत विकलं किंवा दुसऱ्यांना दिलं, तर तिथून कधी जात असताना सुद्धा सांगतात हे आपलं शेत. हे आपलं शेत म्हणजे झालं ना, ते तुम्ही देऊन टाकलं ना, तरी सुद्धा त्यातली अपनत्व बुद्धी जात नाही. किती विशेष आहे पहा. एखादी व्यक्ती आपलं घर विकते आणि तरी सुद्धा या धारणेमध्ये असते की हे घर काय आहे, आपलंच आहे. म्हणजे जरी विकलेलं आहे हे त्यांचं चित्त स्वीकारू शकत नाही आणि त्या जागेशी असलेली त्यांची अटॅचमेंट किंवा ते ममत्व, तो मोह त्यांचा सुटताना दिसत नाही. बोला, हे अशा प्रकारे उदाहरणं आपल्या आजूबाजूला घडताना आपण सहजरित्या पाहू शकतो. हे का घडतं? कारण पर्यायींचं स्वरूप व्यवस्थितरित्या लक्षात घेतलेलं नसतं आणि त्यामुळे या पर्यायी बदलल्या की मग खूप त्रास होतो. ती पर्याय नष्ट झाल्यानंतर त्या जीवांना खूप त्रास होतो, कारण त्या पर्यायींमध्ये त्यांनी कल्पना केली आहे अनंत काळाची किंवा खूप दीर्घ काळाची, आणि पर्याय तर असते एक समयाची, क्षणभंगूर, नष्ट होणारी. आणि ती पर्याय जेव्हा नष्ट होते त्यावेळी यांचा विश्वास तुटतो, यांचा अपेक्षाभंग होतो आणि साहजिकच हे रडू लागतात, दुःख करू लागतात, विलाप करू लागतात आणि त्यावेळेला त्यांच्या दुःखाला कोणतीही सीमा राहत नाही. त्यामुळे पर्यायीचं स्वरूप लक्षात येणं गरजेचं आहे की द्रव्याच्या परिवर्तन स्वभावाचं, पर्याय स्वभावाचं ज्ञान झाल्यामुळे परसन्मुखतेचा नाश होऊन स्वसन्मुख प्रवृत्ती बनते, आपल्या निजद्रव्याची महिमा येते. आता दुसरा लाभ बघूया. द्रव्य आणि गुणांच्या सहज आणि स्वतः सिद्ध वैभवाला प्रकट करण्याचे द्वार केवळ पर्यायच आहे, म्हणून द्रव्य गुणांचा परिचय पर्यायीच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतो. बाबारे, द्रव्य त्रिकाल आहे आणि गुण सुद्धा त्रिकाल आहेत. म्हणजे द्रव्य अनादि अनंत आहे, गुण देखील अनादि अनंत आहेत, पर्याय अनादि अनंत नाही आहे. पर्याय ही एक समयाची आहे, अवस्था ही क्षणभंगूर आहे. आता त्या द्रव्याचा परिचय प्राप्त करून घ्यायचा असेल, त्या द्रव्याचा आश्रय घ्यायचा असेल, ध्यान करायचं असेल आणि त्या गुणांचा परिचय प्राप्त करायचा असेल, तर त्याचं द्वार, त्याचं मुख हे पर्यायच आहे. म्हणजे पर्यायीच्या माध्यमातूनच आपण द्रव्याचा साक्षात्कार करू शकतो, या पर्यायीच्या माध्यमातूनच आपण द्रव्याचं ध्यान करू शकतो. आता आपण जे गुण असे आहेत, द्रव्य असं आहे, तसं आहे, असं आपण जे बोलतो आहोत, मी सांगतो आहे, आपण ऐकत आहात, तर हे सुद्धा कशामुळे शक्य होत आहे? माझ्या पर्यायीमध्ये सांगण्याचं काम चालू आहे आणि आपल्या पर्यायीमध्ये ऐकण्याचं आणि समजून घेण्याचं काम चालू आहे. म्हणजे द्रव्य आणि गुण यांचा परिचय प्राप्त करून घेणं आणि त्यांच्या आश्रयाला जाणं हे कार्य सुद्धा पर्यायीमध्ये म्हणजे एक समयाच्या अवस्थेमध्येच होतं. हे आपल्याला पर्यायींचं स्वरूप समजावून घेतल्यामुळे कळतं. तर हा पर्याय समजून घेण्याचा दुसरा लाभ झाला. तिसरा, जीवाची पूर्ण शुद्ध पर्याय कार्य परमात्मा आहे, म्हणजेच अरिहंत सिद्ध रूप आहे, असे लक्षात आल्यामुळे अनादि अनंत शुद्ध सहज अशा कारण परमात्म्याचे ज्ञान होते. आहा, काय सुंदर लाभ आहे हा. तिसरा लाभ सांगतात की बाबा रे, जीवाची पूर्ण शुद्ध पर्याय होते का? सध्या आमची जी पर्याय आहे ती अशुद्ध आहे, कारण आम्ही दुःखी आहोत ना, दुःख भोगतो आहोत ना, संसारामध्ये परिभ्रमण करतो आहोत की नाही. आम्हाला दुःख कधी वाढतं, कधी कमी होतं, आमचे विकल्प वाढतात, आम्हाला रोग होतो, आम्ही दुःखी कष्टी होतो, इष्ट वियोग होतो, अनिष्टाचा संयोग होतो आणि त्यावेळेला आम्ही खूप दुःखी कष्टी होतो. हे तर मान्य आहे की नाही. मग ही पर्याय आमची कशी आहे? अशुद्ध आहे, दुःखी आहे, आकुलतेनं भरलेली आहे. पण असेही काही जीव आहेत का की ज्यांची पर्याय पूर्ण निराकुल आहे, पूर्ण सुखरूप आहे, पूर्ण शुद्ध आहे? हो हो, असेही जीव आहेत. कोण आहेत ते? अरिहंत आणि सिद्ध परमात्मा. जे अरिहंत आहेत ते पूर्ण सुखी आहेत,
जे सिद्ध आहेत ते अनंत अव्याबाध सुखी आहेत. त्यांच्या सर्व पर्यायी शुद्ध 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 रीतीनं परिणमन करतायत. हा, तेच अरिहंत सिद्ध पूर्वी अशुद्ध होते. ते सुद्धा तुमच्या आमच्या सारखे संसारी होते, आकुलता भोगत होते, 4 गतींमध्ये भटकत होते. परंतु त्या जीवांनी पुरुषार्थ केला, ध्यान केलं आणि मग स्वतःच्या सर्व कर्मांचा नाश करून, अष्टकर्मांचा नाश करून, अनंत गुणांना शुद्ध रीतीने प्रकट करून त्यांनी अरिहंत सिद्धरूप पूर्ण शुद्ध दशा प्रकट करून घेतली. यालाच म्हणतात कार्य परमात्मा. यालाच म्हणतात कार्य परमात्मा. तर ते कार्य परमात्मा कोण आहेत? अरिहंत आणि सिद्ध भगवान हे कार्य परमात्मा आहेत. मग त्यांना कार्य परमात्मा का म्हटलं? कारण त्यांच्या पर्यायी पूर्ण शुद्ध रीतीने परिणमन करत आहेत. मग ही पूर्ण शुद्ध पर्याय कुठून आली? तर ही पूर्ण शुद्ध पर्याय त्यांच्या अंतरंगाचा आश्रय घेण्यातून प्रकट झाली, कुठून बाहेरून आलेली नाहीये. त्यांच्या शुद्ध पर्यायी त्यांच्याच द्रव्यातून आल्या काय परद्रव्यातून आल्या? दुसऱ्या जीवांनी त्यांना दिल्या. कोणतेही जीव कुठल्याही जीवाला सुख देऊ शकत नाहीत, सुख प्रदान करू शकत नाहीत. बाहेरून सुख देता आणि घेता येत नाही. सुख येतं ते अंतरंगातून आणि दुःख सुद्धा येतं ते आपल्या अंतरंगाचा विसर पडल्यामुळे. तर हे समजावून घेतलं पाहिजे. तर हे कार्य परमात्मा शुद्ध आहेत आणि ते शुद्ध झाले त्यांच्या कारण परमात्म्यामुळे. मग हा कारण परमात्मा प्रत्येक द्रव्यामध्ये, प्रत्येक जीवात्म्यामध्ये विद्यमान आहे. आज आपण दुःखी असलो, संसारी असलो म्हणून काय झालं? परंतु उद्याच्या त्या शुद्ध कार्य परमात्मा रूप परिणमन करण्यासाठी किंवा स्वतःला अरिहंत आणि सिद्ध होण्यासाठी आवश्यक शक्ती, आवश्यक माल, आवश्यक मूलभूत ऊर्जा ही आमच्याच अंतरंगामध्ये साठवलेली आहे. ती शक्ती आमच्या अंतरंगामध्ये अगोदरच विद्यमान आहे. त्यालाच म्हणतात कारण परमात्मा. तर या पर्यायींचं स्वरूप समजावून घेतल्यामुळे हे लक्षात येतं की बाबा रे, जरी मी आता संसारी दशेत असलो तरी मी कारण परमात्मा आहे. माझ्यामध्ये कार्य परमात्मा रूप म्हणजे अरिहंत आणि सिद्ध होण्या रूप शक्ती आज सुद्धा विद्यमान आहे. त्यामुळे या मी पर्यायींमध्ये अडकण्याचं कारण नाही. सध्याची ही दुःख रूप आणि संसार रूप पर्याय सदा काळासाठी राहील असं अजिबात नाही. हे सर्व आपल्याला या पर्यायींचं स्वरूप समजून घेतल्यामुळे सहज लक्षात येतं. पुढे चौथा लाभ आहे, आश्रवादी विशेष पर्याय तत्वांचे ज्ञान झाल्यामुळे हेय उपादेयाचा विवेक प्रकट होतो. चौथा लाभ आहे, आश्रवादी विशेष पर्याय तत्वांचे ज्ञान झाल्यामुळे हेयोपादेयाचा विवेक प्रकट होतो. म्हणजे काय सांगतायत? तर जीवाच्या ज्या अनेक पर्यायी होतात त्या अनेक पर्यायींपैकी काही पर्यायी या हेय आहेत आणि काही पर्यायी या उपादेय आहेत. हेय म्हणजे सोडून देण्यायोग्य आणि उपादेय म्हणजे ग्रहण करण्यायोग्य. मग जीवाच्या ज्या अनेक पर्यायी होतात त्यातल्या काही पर्यायी ह्या सोडून देण्यालायक, त्याग करण्यालायक आहेत आणि काही पर्यायी ग्रहण करण्यालायक म्हणजे प्राप्त करण्यालायक आहेत. उदाहरणार्थ, जीवाची संसार रूप पर्याय, जीवाची दुःख रूप पर्याय, जीवाची आकुलता रूप पर्याय, जीवाची कर्मांशी बांधणे जाण्याची अवस्था ही सोडून देण्यालायक आहे, हे आहे, टाकून देण्यालायक आहे. याउलट जीवाची निष्कर्म रूप पर्याय, जीवाची संवर आणि निर्जरा रूप पर्याय, जीवाची सुखरूप परिणमन करण्यारूप पर्याय, थोडक्यात सुखरूप पर्याय ही प्रकट करण्यायोग्य आहे. म्हणजे आता पर्यायींमध्ये फरक सुरू झाला की बाबा रे, थोडक्यात असं आहे की वस्त्र आहे तर कापड आहे, कपडे आहेत, तर कोणते कपडे हवेत तुम्हाला? जुने पुराणे फाटके मळलेले दुसऱ्यांनी वापरलेले कपडे पाहिजे आहेत की स्वच्छ सुंदर नवीन चांगले कपडे हवे आहेत?
तर कोणीही म्हणणार बाबा जुने कपडे कशाला घालू, आम्ही नवीन कपडे घालू. तर त्या दोन कपड्यांमध्ये आपण तरतमता केली की नाही. अगदी त्याचप्रमाणे पर्यायी सुद्धा दोन प्रकारचे आहेत. एक हेय पर्यायी म्हणजे सोडून देण्यायोग्य पर्यायी, आणि एक उपादेय पर्यायी म्हणजे प्रकट करणे रूप अवस्था. तर मग या पर्यायींचं स्वरूप जाणून घेतलं तर समजणार की कोणत्या पर्यायी हेय आहेत आणि कोणत्या पर्यायी उपादेय आहेत. जर पर्याय म्हणजेच काय समजून घेतलं नाही, पर्यायींचे प्रकारच समजून घेतले नाहीत, तर मग हेय आणि उपादेय, चांगले आणि वाईट यांचा विवेकच आपल्याला राहणार नाही. त्यामुळे पर्यायींचं स्वरूप जाणून घेतल्यामुळे आश्रव बंध रूप पर्यायी, दुःख रूप पर्यायी हेय आहेत, आणि संवर निर्जरा आणि मोक्ष रूप पर्यायी, सुखरूप पर्यायी अवस्था या उपादेय आहेत याचा निर्णय होतो. पाचवा लाभ आहे प्रत्येक द्रव्याचे परिणमन त्याच्या पर्याय स्वभावानेच होते असे जाणल्यामुळे निमित्ताधीन दृष्टी मिटते, नष्ट होते. द्रव्यामध्ये जे परिणमन घडतं ते त्या द्रव्यामध्येच असणाऱ्या पर्याय स्वभावामुळे घडतं, परद्रव्यामुळे घडत नाही. उदाहरणार्थ मी शिक्षक आहे आणि खरोखर मी शिक्षक आहे आणि मी शिकवण्याचं काम करतो. माझ्या वर्गामध्ये जवळपास 70, 80, 90 मुलं शिकतात. तर मी शिक्षक आहे. आता त्या मुलांना वर्षभर मी शिकवतो. जेव्हा ते माझ्या वर्गात आलेले असतात तेव्हा त्यांना काही येत नसतं. मग मी वर्षभर परिश्रम करतो आणि मग त्यांना तो सिलेबस, तो पाठ्यक्रम, ते ज्ञान त्यांना येऊ लागतं. बोला, त्यांच्या पर्यायीमध्ये ते ज्ञान नव्हतं आणि आता त्यांच्या पर्यायीमध्ये ते ज्ञानवान झाले, त्यांना ते ज्ञान आलं. ते कोणामुळे आलं? निश्चित मी शिकवलंय त्यांना वर्षभर, त्यामुळे त्यांना ते ज्ञान मिळालं. इथेच चूक घडते. शिक्षक आहे मी शिकवण्यानं ते शिकतात असं नाही. त्यांच्या शिकण्यामध्ये मी निमित्त रूप असेन, परंतु त्यांना जे ज्ञान झालं, त्यांच्यामध्ये जो बदल घडला, त्यांची जी पर्याय बदलली, अज्ञानापासून ते ज्ञानी झाले किंवा अल्पज्ञानापासून ते बहुज्ञानी झाले, तर तो बदलण्याचा स्वभाव, त्या पर्यायी बदलण्याचा स्वभाव त्यांचा स्वतःचा आहे. कारण ते द्रव्य आहेत आणि प्रत्येक द्रव्य परिणमनशील आहे, आणि त्यांच्यामध्ये ज्या पर्यायी पलटत आहेत ते त्याच्या योग्यतेने पलटतात, माझ्यामुळे नाही. हे पर्यायींचं स्वरूप समजून घेतल्यामुळे निमित्ताधीन दृष्टी मिटते, परद्रव्यांकडे पाहण्याची दृष्टी मिटते, आणि द्रव्यामध्ये जो जो बदल घडतो तो त्याच्यामुळे घडतो याचा पक्का निर्णय झाल्यामुळे आमच्यामधली कर्तृत्वाची, भोक्तृत्वाची बुद्धी संपून जाते आणि आम्ही अनाकुल सुखी राहतो. हा या पर्यायींना जाणून घेतल्याचा खूप मोठा लाभ आहे. काय विशेष आहे म्हणजे आई वडील असं मानतात की आम्ही खूप कष्ट करतो, खूप खस्ता खातो, म्हणून आमची मुलं आज एवढ्या मोठमोठ्या पदावर आहेत, आपल्या पायांवर उभी राहिलेली आहेत. त्यांच्या पढाईमध्ये, त्यांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या उभारणीमध्ये तुम्ही निमित्त असाल, परंतु तुम्ही करता नाही आहात. का करता नाही आहात? कारण त्यांची जी पर्याय बदलली, ते जे लहानापासून मोठे झाले, त्यांनी जे काही जीवनात मिळवलं, त्यांच्या ज्या काही पर्यायी बदलल्या, तो त्यांच्या पर्यायींचा बदलण्याचा स्वभाव त्यांचा आहे की तुमच्याकडून गेलेला आहे? त्यांच्या ज्या पर्यायी बदलतात त्या पर्यायींमध्ये जे घडतं ते आम्ही घडवत नाही, ते द्रव्य स्वतः घडवतं. हा त्या पर्यायींचा स्वभाव आहे. आम्ही त्यांच्यामध्ये केवळ निमित्त मात्र आहोत. त्या मुलांची योग्यता असेल तरच ते त्या योग्यतेला प्राप्त होतात. जर त्या मुलांमध्ये योग्यता नसेल, आम्ही कितीही कष्ट घेतले, कितीही आरडाओरडा केला, कितीही जबरदस्ती केली, तरी ते त्या परिणतीला, ते त्या अवस्थेला प्राप्त होत नाहीत. हे सुद्धा आपण पाहतो. घरात 2 मुलं असतील तर दोघांचंही भविष्य वेगवेगळं घडतं. आई वडील तेच आहेत, परिस्थिती तीच आहे, प्रयत्न तेच आहेत, परंतु एका बाबतीत भविष्य वेगळं घडतं, दुसऱ्या बाबतीत वेगळं घडतं. असं का घडतं? कारण प्रत्येक द्रव्याचा पर्याय स्वभाव भिन्न भिन्न आहे, आणि त्या पर्यायींचा जो स्वभाव आहे, पर्यायींची प्रकट होण्याची जी पात्रता आहे, ती द्रव्यागणिक बदलते. हे लक्षात आल्यामुळे प्रत्येक द्रव्याचे परिणमन त्याच्या पर्याय स्वभावामुळे घडते. हे लक्षात आल्यामुळे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा कर्ता आहे, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याची पर्यायी बदलतो, कमी जास्ती करतो, सुखदुःख देतो,
जेव्हा भलं बुरं करतो, चांगलं वाईट करतो, मदत करतो किंवा कुरघोडी करतो, त्रास देतो, अशा प्रकारची जी धारणा आहे ती संपूर्णपणे मिटून जाते. कारण वास्तव हे आहे की प्रत्येक द्रव्य परिणमनशील आहे, प्रत्येक द्रव्याची पर्याय बदलत राहते आणि त्या बदलण्याचा स्वभाव त्या द्रव्याचा आहे. त्यामुळे एका द्रव्यातून दुसऱ्या द्रव्याला कोणतंही करता धरता हरता रूप परिणमन होत नाही. तर अशा प्रकारे या पर्याय स्वभावाला जाणल्यामुळे निमित्ताधीन दृष्टी मिटून जीव हा स्वाधीन होतो, स्वतंत्र होतो, सुखाच्या मार्गाला लागतो. याद्वारे जीव मोक्ष मार्गाला प्राप्त करतो. तर अशा प्रकारे आपण आज पर्यायीचे स्वरूप जाणल्यामुळे 5 होणारे 5 लाभ या प्रश्न क्रमांक 68च्या माध्यमातून बघितले. पुढे हे प्रकरण इथे पूर्ण होत आहे. आणखी काही थोडेफार प्रश्न शिल्लक आहेत, त्यांची चर्चा करून आपण पुढील प्रकरणाकडे वळणार आहोत. भरपूर अभ्यास करावा, लक्षात ठेवावं, स्मरण करावं आणि शास्त्र अभ्यासासाठी स्वतःला अधिकाधिक पात्र बनवावं या मंगल भावनेने ओम नमः. जावाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवाणी मस्तक नमो सदा देत हूँ ढोक, सदा देत हूँ ढोक. जय द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय हो, जिन धर्म की जय.